या धावांचा पाठलाग करणं शक्य होईल. 69 हव्यात. 11 चेंडूचा खेळ शिल्लक म्हणजे हा सामना कॅल्क्युलेटिव्हली बघायचं झालं तर जवळजवळ औपचारिकतेच्या दिशेने वळलेला आहे. एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. जी अपेक्षा होती शेवटचे 2 सामने कदाचित हाय स्कोरिंग आहेत, त्याचा पाठलाग सुद्धा तसाच होईल अशी काही रोमहर्षक मॅच पाहायला मिळेल, जेणेकरून सर्व प्रेक्षकांना सुद्धा टाळ्या शिट्ट्या वाजवण्याची संधी मिळेल आणि जाता जाता एक चांगला गोड अनुभव घेऊन जातील. परंतु तसं काही दिसलेलं नाहीये. या अगोदरची मॅच 100 म्हणजे एका हाती जिंकत असताना रेड डेव्हिल रायगडचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि सेमीफायनल सुद्धा त्याच पावलावरती पाऊल ठेवत असते. पहिल्या इनिंगमध्ये अशी काही बॅटिंग केली आहे की दुसऱ्या इनिंगमध्ये धावा करण्यासाठी जागा सुद्धा सोडलेली नाही आहे. अशा प्रकारचं चित्र इथं पाहायला मिळालंय. सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2024 ची संधी आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील पर्व 7 मधली जी ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे दिनेशला क्रिकेट फाउंडेशन, द ग्रेट मराठा, कामे स्पोर्ट्स, अमित भाऊ डबाळ, भरतजी वाघेला, संतोषजी सक्सेना या सर्वांच्या माध्यमातून. आणि यावेळेला चेंडू अखेरकार सीमारेखा पार पाठवलाय षटकारासाठी. आकाश झाच्या बॅटमधून येतो षटकार. भांडूपचा रायझिंग स्टार जाता जाता का होईना शेवटच्या सामन्यामध्ये चमकलाय. रेंज मोठी आहे परंतु त्या 3 षटकारानंतर त्याला संधी खूप कमी मिळाली. जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभं राहणं थोडंसं त्याच्या पत्त्यावरती पडलं आणि त्यानंतर मात्र हा सामना औपचारिकतेच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसतोय. 4 षटकाचा खेळ संपलाय. एक बॉल बाकी आहे. येस, लास्ट शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. म्हणजे 7 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 48 झालेत, माफ करा, 60 धावांची गरज आहे. चला, डॉट बॉल हा सुद्धा आता 6 मध्ये 60. प्रत्येक चेंडूवरती 10 धावा करायच्या. प्रत्येक चेंडूवरती 10 धावा बनवायच्या आहेत परंतु क्रिकेटमध्ये 10 धावांचा फटका नाही आहे, त्यामुळे त्या बनणं तितकंसं सोपं नाही आहे. औपचारिकता शिल्लक आहे. या औपचारिकतेच्या वेळेला पाहूयात कोण गोलंदाजी मार्कवरती येतोय. अंकुर सिंग पुन्हा एकदा. आज अंकुर सिंगला फिरकीपट्टू बनताना पाहिलं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली. या अगोदर विश्वजित ठाकूरच्या समोर केली आणि आता भांडू स्ट्रायकर्स या संघाच्या समोर. आजचा दिवसभराचा खेळ पाहता पहिल्या सामन्यामध्ये सिल्वर स्टार भिवंडीच्या अगेन्स्ट भांडू स्ट्रायकरने केलेला खेळ अतिशय वाखाणण्याजोगा होता. बिग अपसेट पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरी मॅच FM कंधारी किंग आणि विक्रोळी या 2 संघांदरम्यान झाली. थोडीशी लो स्कोरिंग होती, 68 आणि त्या 68 धावांचा पाठलाग FM कंधारी किंगने केला. आणि त्यानंतर ज्या वेळेला टॉप 4 मधून एक संघ पुढे यायची वेळ आली त्यावेळेला 50 धावांचं लक्ष फक्त FM कंधारी किंगने भांडू स्ट्रायकरच्या समोर ठेवलं होतं. अशा वेळेला भांडू स्ट्रायकर संघाने त्या 50 धावांचा यशस्वी पाठलाग केला. काही काळ तक धरला होता FM कंधारी किंगने सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आणि परंतु त्यानंतर जो काही संघ 72 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यामध्ये फ्लिनची ती फलंदाजी सर्वांनी पाहिली. अतिशय शानदार 45 धावांचा खेळ हे आजच्या दिवसातील घडामोडींपैकी एक. आणि त्यानंतर त्या धावांचा पाठलाग करत असताना केलेला तो सुनील चावरीचा खेळ अतिशय वाखाणण्याजोगा होता. आपला थॉमस डायस आणि त्यानंतर विशारदचा तो खेळ वाखाणण्याजोगा होता. त्यानंतर ज्यावेळेला पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्याकडे आपण आलो त्यावेळेला ओहो, सूर्या तळपतोय असतानंतर चेंडू सीमारेखा पार. षटकार. जवळजवळ सूर्यास्त होण्याची वेळ आली आहे आणि हा सामना सुद्धा संपल्याच जमाय आणि अशा वेळेला सूर्याच्या बॅटमधून षटकार येत आहेत. म्हणजेच या मॅचला अंजा गडाचा प्रयत्न सूर्याकडून केला जातोय. अखेरकार लपेटलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु जेल सुटलाय. सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2024 पर्व 7 आणि या 7व्या पर्वामधील पहिल्या दिवसाला खूप चांगल्या प्रकारे ज्याने खेळलं, पहिल्या दिवसाला ज्याने गाजवलं तो संघ मात्र
फायनल मध्ये दाखल होण्याच्या वाटेवरती आहे, परंतु ही मॅच शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि त्या 2 बॉल नंतर आता 1 बॉल बाकी आहे. त्या 1 बॉल नंतर आपल्याला तो संघ माहीत पडेल कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय, उद्याचं तिकीट कोणत्या संघाला मिळतंय. ओव्हरऑल अतिशय चांगला खेळ राहिला. 8 संघांनी आज इथे आपला खेळ प्रदर्शित केला. 91, 68, 50, 72 यांसारख्या धावा आपण पाहिल्या. 62 सारखे धावफलक पाहिलं. त्यानंतर 98 आपण पाहिला आणि अखेरकार जाता जाता 100 पार म्हणजे 107 धावा सुद्धा पाहिल्या. आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय. सामना जिंकलाय रेड डेव्हिल नोएडा रायगडचे कर्णधार आपण स्टेज जवळ यायचे. अंकुर सिंग आपण स्टेज जवळ यायचंय. भरत वाघेला सर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय रेड डेव्हिल नोएडा रायगड या संघाने पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं. मांडू स्ट्राईक